अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार दही मसाला वांग। कांदा लसूण न वापरता रेसिपीला सुरुवात करू। 250 ग्रॅम वांगे घेतलेले तर असे ताजे बघून वांगे घ्यायचे। हिरवे देठ असले की ताजे म्हणायचे, दाबून बघायचे। कडक जर वांग लागलं तर किडके राहतात, मऊ जो वांगे असे किडके निघत नाहीत। वांगे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे। असं बघा 4 भाग करून घ्यायचे। हे थोडंसं खालच्या साईडनं काढून घ्यायचं, म्हणजे वांग चांगलं शिजतंय। जर काढलं नाही तर शिजत नाही। आतनं थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं। असं मीठ लावलं म्हणजे पूर्ण वांग्यामध्ये मीठ मुरतंय आणि त्यामुळे वांग्याची चव छान लागते खायला। एक कढई घ्यायची, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये वांगे टाकायचे। वांग्याला असे डाग पडेपर्यंत म्हणजे थोडेसे मऊ करून घ्यायचे वांगे असे मऊ करून घेतले की त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल जास्त वापरायचं नाही भाजीला। 1 छोटा चमचा जिरे टाकायचे। जिरे फुलले की 1 छोटा चमचा हळद, 1 पिंच हिंग टाकायचं आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून टाकायची, काड्या साईडला करून टाकायच्या आणि ते मिक्स करून घ्यायचं। लो गॅसवरती करायचं, मोठा गॅस करायचा नाहीये। हे 2 मिडियम साईजचे टमाटे, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक हे प्युरी करून घेतलेली मिक्सरमधनं आणि त्यावर झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत। तोपर्यंत दही तयार करून घेऊ। ही अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकायची, त्यामुळे कलर भाजीला खूप छान येतं आणि कमी पण तिखट असते। 1 चमचा धनिया पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला, हे लाल तिखट टाकलेले 1 चमचा, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकतो। मिक्स करून घ्यायचं। तर मसाले दह्यामध्ये चांगले फुगतात। इकडं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि ते दह्याचा मसाला केलेला आहे ते टाकून घ्यायचं, पूर्ण टाकायचं त्यामध्ये। गॅस लो ठेवायचा। लो गॅसवरती चांगलं 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं, म्हणजे दही फुटत नाहीये। सारखं हलवत राहायचं त्याला। मी हे ताजं दही घेतलेलं आहे। तुमचं दही जर आंबट असलं तर 2 चमचे दुधाची साई टाकायची किंवा फ्रेश करून टाकायची, म्हणजे दह्याचा आंबटपणा कमी होतंय। तुम्हाला जर आंबट जर ग्रेव्ही आवडत असेल तर नाही टाकली तरी चालतंय। बघा 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे दह्याच्या टमाट्याच्या। त्यावर मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे, कारण आपण मगाशी पण वांग्यामध्ये मीठ भरलं होतं, त्यामुळे आता कमीच टाकायचं आणि मीठ नंतर टाकायचं। दही टाकून झाल्यावर दह्याच्या पहिले टाकायचं नाही, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते। 1 ते 2 मिनिटासाठी ग्रेव्हीमध्ये वांगे परतून घ्यायचे, लगेच पाणी टाकायचं नाहीये। मग त्यामध्ये 1 ते 2 मिनिटानंतर त्यामध्ये 1 वाटी गरम पाणी टाकायचं। पाणी थंड वापरायचं नाही। अशा ग्रेव्हीची भाजी करायची म्हणलं की गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे भाजीला कलर बी छान येते आणि चव पण छान येते। मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाकायची। 6 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। 6 ते 7 मिनिटात वांग शिजतंय लो गॅसवरती। हे पाहू शकता आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे। श्रावण चालू झालं की कांदा लसूण बरेच जण खात नाहीत, त्यामुळे असं दही वांग बनवायचं बिना कांदा लसूणचं। हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।